पुढची एक ब्रेकिंग बातमी आपण बघूया। पुण्यामधल्या खडकवासला धरणामधून विसर्ग वाढवण्यात आलाय आणि नदीपात्रामध्ये सध्या गाड्या अडकून पडल्यात। अग्निशमन दलाच्या जवानांकडून गाड्या काढण्याचं काम सध्या सुरू आहे। खडकवासला धरणामधून नदीपात्रामध्ये सध्या 29,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या परिस्थितीविषयी माहिती देत आहेत। मिकी, काय नेमकी तिथली स्थिती आहे? याच्या आधी देखील अशाच पद्धतीच्या घटना घडलेल्या होत्या। ज्या ज्या वेळेला विसर्ग वाढवला जातो त्या त्या वेळेला अशीच एक पूरस्थिती निर्माण होते या भागामध्ये। यामिनी, अगदी जरी पुण्यामध्ये पावसाचा जो जोर आहे तो कमी झालेला आहे, मात्र जे धरण क्षेत्र आहे पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे जे 4 धरणं आहेत त्यामध्ये खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर हे 4ही धरणं आता 100% भरल्यामुळं खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात जवळपास 30,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं मुठा नदी ही आता दुथडी भरून वाहतीये। खरं तर नदीपात्रातील जे नदीलगत रस्ते आहेत ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत आणि या रस्त्यांवर बरेचदा जे 4 चाकी गाड्या आहेत ते पार्किंगला लावले जातात। मात्र आता पाण्याचा ज्या पद्धतीने प्रवाह वाढत चाललेला आहे, जे गाड्या या ठिकाणी काही लोक लावून गेलेले आहेत ते आता पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। जर आपण समोर बघितलं तर जवळपास 3 ते 4 गाड्या आपल्याला इथं दिसत आहेत जे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। 4 चाकी काही लोक या ठिकाणी लावतात आणि बरेचदा ते कामाला निघून जातात। मात्र आता पाण्याचा जो प्रवाह आहे तो मुठा नदीमध्ये वाढवला जात आहे आणि त्यामुळं जे गाड्या आहेत ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। अग्निशामक दलाचे जवान या ठिकाणी आलेले आहेत, चेक करतायत तर कुणी गाडीमध्ये अडकलेलं नाही ना या पद्धतीने सध्या चेक केलं जात आहे आणि या गाड्या कशा पद्धतीने बाहेर काढता येतील याचे देखील या ठिकाणी प्रयत्न सुरू झालेले आहेत। तर दुसऱ्या बाजूला महानगरपालिकेच्या जवानांकडून अनाउन्समेंट केली जाते की कुणीही पाण्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू नये, कारण पाण्याचा प्रवाह या ठिकाणी वाढवला जातोय। नदीपात्रातील रस्ते असतील, बाबा भिडे पूल असेल, हे संपूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत। काही बॅरिगेड सुद्धा दिसत आहेत रस्त्याच्या बाजूला या ठिकाणी लावलेले आहेत, जे रस्ते नदीच्या जवळ येतात। अर्थात नदीपात्रातील रस्ते हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत आणि समोर जर आपण बघत असाल जे वाहनं दिसत आहेत 4 चाकी वाहनं, त्या ठिकाणी अग्निशामक दलाचे जवान पोहोचलेले आहेत आणि चेक करतायत खरं तर या वाहनांमध्ये कुणी अडकलेलं तर नाही ना। जवळपास 4 ते 5 वाहनं आहेत या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आहेत आणि बाहेर काढण्याचं प्रयत्न या ठिकाणी अग्निशामक दलाच्या जवानांकडून केलं जातंय। अजूनही धरण क्षेत्रामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळं सातत्याने सतर्कतेचा इशारा दिला जातोय। मुठा नदीमध्ये प्रवाह वाढू शकतो। खडकवासला धरणातून जो विसर्ग सुरू आहे तो देखील वाढवला जाऊ शकतो। सध्या जर आपण बघितलं तर 30,000 वेगाने 30,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि जे चित्र आपण आता बघतोय अर्थातच डेक्कन परिसरातील बाबा भिडे पूल असेल, नदीपात्रातील लगत रस्ते असतील, ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळं इथं काही असणारे वाहनं देखील पाण्याखाली गेलेले आहेत आणि हे वाहनं आता काढण्याचं शर्थीचे प्रयत्न अग्निशामक दलाच्याकडून सुरू आहेत आणि त्याचवेळी कुणीही पाण्याच्या जवळ जाऊ नये याच्यासाठी देखील सातत्याने महानगरपालिकेच्या जवान असतील, अग्निशामक दलाचे जवान असतील या ठिकाणी अनाउन्समेंट करताना दिसत आहेत। यामिनी, अगदी मिकी, धन्यवाद तुर्तास या सविस्तर माहितीसाठी।